रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. तर हे ताट बघून तुमच्या तोंडाला पाणी आलंच असन. अशी मस्त भाजी झालेली आहे. बाजारामध्ये छोटे छोटे बटाटे येत आहेत. तर अशा पद्धतीने एकदम छोटे छोटे बटाटे मी घेतलेले आहे आणि खूप छान अशी मस्त बटाट्याची भाजी झालेली आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा भाजी बनवायची असेल तर खूप छान आणि खूप मस्त अशी इथे आपल्याला बटाटा भाजी तयार होते. तर बघू शकता किती छान अशी इथे आपल्याला बटाटा भाजी झालेली आहे. एकच नंबर अशी इथे आपल्याला बटाटा भाजी झालेली आहे. तर चला वेळ वाया न घालवता अशा पद्धतीने बटाटा भाजी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. पण सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशीच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. कांदा टोमॅटो छान परतून घ्यायचे आपल्याला. इथे कांदा टोमॅटो छान परतून झालेलं आहे. इथे थोडासा खडा मसाला घेतलेला आहे, तो पण छान आपल्याला कांद्यामध्येच परतून घ्यायचा आहे. थोडासा आता खडा मसाला घेतलेला आहे, छान परतून घेऊया. इथे एकदम छोटे छोटे असे बटाटे घेतलेले आपण. तर हे बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. इथे कांदा टोमॅटो छान असं मस्त भाजून घेतलेला आहे. कांदा टोमॅटो काढून घेऊया आपण. इथे आपल्याला त्याच कढईमध्ये बटाटे आपल्याला परतून घ्यायचे. तर बटाट्याला मी अशा एक एक दोन दोन खापा करून घेतलेला आहे, म्हणजे फक्त टच मारलेले आहे अशा पद्धतीने. तर बघू शकता जास्त हे नाही, असे दिसते अशा पद्धतीने. तर जास्त नाही, असे थोड्याशा खापा करून घेतलेल्या, वरून फक्त चाकू मारून घेतलेला आहे. तर आपण याच कढईमध्ये बटाटे फ्राय करून घेऊ. थोडंसं तेल घालून बटाटे छान फ्राय करून घेऊया. ते मसाला आपण काढून घेतलेला आहे, मिक्सरला बारीक दळून घ्यायचं आहे. थोडेसे इथे मी फुटाणे घेतलेले आहे. तुमच्याकडे हरभरा डाळ असेल तर ती घाला, किंवा बेसन पीठ तुम्ही इथे घालू शकता. मसाला छान बारीक दळून घेऊ. बटाटे छान असे मस्त फ्राय झालेले आहे. बटाटे काढून घेऊया, मसाला परतून घेऊया. पण त्याच कढईमध्ये मसाला परतून घेऊया. मसाला छान मस्त बारीक करून घेतलेला आहे. कढईमध्ये तेल घालून घेऊया. तेल छान गरम झालेले आहे. जिरे घालून घेऊया. एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट, टोमॅटो कांद्याची गिरवी घालून घेऊया. लगेचच मसाले घालून घ्यायचे. एक छोटा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद पावडर, रेड चिल्ली अर्धा चमचा, हिंग घेतलं आहे थोडंसं, 2 चिमूट. छान परतून घेऊया मसाले. एव्हरेस्ट मसाला घालून घेऊया. मीठ मसाला छान परतून घेऊया. एक छोटा चमचा दही घालून घेऊया. चवीनुसार मीठ घालून घेऊया. हिरवी कोथिंबीर घालून घेऊया. थोडीशी कस्तुरी मेथी घालून घेऊया. हातावर सरकवूया. कस्तुरी मेथीने भाजीला खूप छान चव येते. मसाला पण इथे छान असा मस्त परतून झालेला आहे. एकच नंबर अशी आपल्याला इथे बटाटा भाजी होते. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा भाजी बनवून बघा, खूप चविष्ट. फ्राय केलेले बटाटे घालून घेतले, छान मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी घालून घेऊया. मसाल्यावरती थोडंसं पाणी घालून घेतलं. आता आपण झाकण ठेवून 10 मिनटं छान मस्त कमी गॅसवर शिजून घ्यायचं आहे. झाकण ठेवून बघूया 10 मिनटानंतर. इथे भाजीला 10 मिनटं झालेली. भाजीवरचं झाकण काढून घेतलेले. बघू शकता किती छान अशी आपल्याला इथे बटाटा भाजी झालेली आहे. तरी पण खूप छान अशी मस्त आलेली आहे. बटाटा भाजी रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा. छान मस्त अशी ती आपल्याली भाजी तयार झालेली आहे. भाजीवरती थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. तर कशी वाटली आजची बटाटा भाजी तर नक्की मला कमेंट करून सांगा. रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा
अशा पद्धतीने बटाटा भाजी नक्की बनवून बघा. बाजारामध्ये छोटे छोटे बटाटे भरपूर येतात, तर अशा पद्धतीने बटाटा भाजी नक्की बनवून बघा. तर चला, धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये.